बीडमधील आजच्या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख आहेत। मोहसिन, अत्यंत महत्त्वाचा पहिला मुद्दा असा, आज डीपीडीसीची बैठक होणार आहे, ती अत्यंत वादळी ठरेल यामध्ये काही शंका नाही। कोणकोणते मुद्दे पाहायला मिळतील? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पुराव्याचा पेनड्राईव्ह देणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। कोणत्या प्रकरणाच्या संदर्भात ते भाष्य करत होते? सविस्तर घडामोड काय? ऋतुजा, आपण जर बघितलं तर बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा डीपीडीसीच्या बैठकीला बीडमध्ये पोहोचलेले आहेत। एकीकडे ते डीपीडीसीच्या बैठकीला पोहोचले आहेत, तर दुसरीकडे सुरेश धस यांनी कालच डीपीडीसीच्या मुद्द्यावरून माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुरेश धस यांनी केले आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक वादळी करण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने सुरेश धस जे आहेत तर धनंजय मुंडेंवर सतत आरोप करतात, मात्र आज पहिल्यांदा सुरेश धस जे आहे तर या बैठकीच्या निमित्ताने सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच ठिकाणी असणार आहे, आमने सामने असणार आहे। त्यामुळे या बैठकीत देखील काही हे या सगळ्या आरोपाचे मुद्दे येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि आता मी उपाय तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो, ही जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी ते सगळे होर्डिंग आहे आणि आतमध्ये अजित पवार, पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके हे सगळे जे आहे तर नेते आतमध्ये पोहोचलेले आहेत। आणि आता सध्या या जे आहे तर या हॉलमध्ये जे कलेक्टर ऑफिसचा हॉल आहे त्या ठिकाणी सध्या आढावा बैठक सुरू आहे। आढावा बैठक म्हणजे शासकीय अधिकाऱ्याकडून सगळ्या विकास कामांची, जिल्हा निधीची सगळी माहिती अजित पवार घेत आहेत आणि ही आढावा बैठक संपल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक असेल आणि त्या बैठकीत जे आहे तर लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार आहे। आता लोकप्रतिनिधी म्हटले तर पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील, पंकज क्षीरसागर असतील, प्रकाश सोळंके असतील, हे सगळे नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। एकीकडे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंवर आरोप करणारे हे सगळे नेते म्हणजे त्यात प्रकाश सोळंके असतील, त्यात संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील, हे सगळे नेते या बैठकीत उपस्थित असणार आहेत। आपण जर बघितलं तर सकाळी जेव्हा अजित पवार हे या ठिकाणी बीडमध्ये दाखल झाले, त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात बैठक सुद्धा घेतली। त्यावेळेस त्यांनी बाजूला असलेले धनंजय मुंडेंचे कान देखील टोचले की सोबत असलेल्या लोकांना, चांगल्या लोकांना सोबत ठेवा, असं त्यांनी या वेळी बोलताना भाषणात म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आज या बैठकीत नेमकं काय काय होतात, सुरेश धसांनी म्हटल्याप्रमाणे तो पेनड्राईव्ह मध्ये काय काय त्यांनी पुरावे नेले ते अजित पवारांना देणार का, आणि अजित पवारांना दिलेल्या पेनड्राईव्ह मध्ये नेमके काय गौप्यस्फोट असणार, काय काय पुरावे असणार, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे ही बैठक अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे। आता जे आहे तर आपण बघितलं तर 10 वाजलेले आहेत, त्यामुळे आता काही वेळात ही बैठक सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र या बैठकीत आता काय काय मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विशेष करून धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र या बैठकीत असणार आहेत। निश्चित या बैठकीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।